आणि महाराजांची खुबी ही असे, त्याची की नाही ते म्हणायचे तो खायला घातला की मिंदा होतो आणि मग परमार्थ सांगावं म्हणाले त्याला. काय सगळं विलक्षणच आहे नाही. परमार्थ म्हणजे आऊर चीज आहे हो. काय संतांच्या घरचं, अहो भटजी बापू म्हणत संतांच्या घरचं अन्न मागून घ्यावं खावं असं म्हणत. बघा काय असेल त्या अन्नामध्ये. अन्नामध्ये त्याचं तेज असतं, त्याची तपश्चर्या असते आणि तो ते खायला घालतो. म्हणून उपनिषदात आहे ना, अन्नमय प्राण आहे ना हा, तर मग ही गोष्ट खरी आहे अगदी. कारण अन्नामध्येच माणसाची बुद्धी तयार होते. आणि महाराजांचं एक वाक्य आहे, अलीकडचा काळ अन्नाच्या शुद्धतेचा राहिला नाही. कारण जो अन्न खायला घालतो त्याची वासना त्याबरोबर येते. तेव्हा सत्पुरुष जे खायला घालतो त्याची वासना कोणची असणार? दयेची असणार, हा सुधरावाही असणार. तेव्हा आईसारखंच आहे ना ते, तू खा